होना 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 काय झालं एवढं दचकायला? तू हो मी शेवंता. काय झालंय? या बघू, तुम्ही या बाहेर या. काय झालं अण्णा? बरं थांबा, मी पाणी घेऊन आले. अण्णा काय झालं? आतमध्ये कोण? हा आत आत कोणीच नाहीये. मी नाही का आतून पाणी घेऊन आले. आणि आपल्याशिवाय कोण असणार आहे घरात? तुम्ही घ्या पाणी प्या. अण्णा अहो बसून प्या ना. बसा बघू. सावकाश. काय झालंय अण्णा? तुम्हाला असं आधी मी कधीच नाही बघितलं. ज्या माणसाला मी खांद्यावर बंदूक ठेवून रुबाबात पाहिलं होतं त्यांना असं बघणं म्हणजे खरंच माझं दुर्दैव आहे. माका सांग, ती खिडकीत कोण होती? आत कोणीच नाही अण्णा. पांढऱ्या साडीत होती. काय? अहो घरात आपण दोघंच आहोत. तू कैसर गेली होतीस? मी आत होते खोलीत. बाहेर येऊन बघते तर तुम्ही नव्हतात. एका क्षणासाठी मी सुद्धा घाबरले. येऊन किचन मध्ये बघते तर तुम्ही असे घाबरलेले होतात. मी खोटा बोलणार नाही. मी स्वतः ते का बघितले. अण्णा आत कुणीच नाहीये. मी निघते. अण्णा कुठे जाताय तुम्ही? घराकडे. अण्णा आणि मला इथे काही झालं तर? ते काही नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्हाला शपथ आहे माझी. इथेच झोपा तुम्ही. अण्णा कोणी नाहीये, झोपा तुम्ही इथे. झोपा बघू.
बसायचं. नको, मी उभाच. अण्णा मी जाईन, मी फार दिवस इथे मी नाही इथं. अण्णा माझं काय चुकलं? मी काय हम्म. हम्म. मी ठेवतो. कोण दिसला होता तुका? कधी? कोण? कुठे? पांढऱ्या साडीतली बाई. हा अण्णा, ते रघु काकांनी उपाय करायला सांगितलं होतं. ते मी गेलो होतो तर पाठी वळून बघितलं तर ती पांढऱ्या साडीतली बाई बघितली. मी घाबरलो. मला वाटलं आधी काहीतरी भास आहे म्हणून मी परत बघितलं तर ती दिसली. हो खरंच सांगतो, शपथ. मला ते हो. काय सांगितलं रघुनी? ते म्हणाले होईल सगळं, उपाय कर. कसलो उपाय? अण्णा मी करेन, व्यवस्थित करेन. उपाय? आज रात्री तो दुधाने भरलेला अंडा घेऊन जावा लागेल पिंडीवर ओतायला. काय दिसली होती तुका? माका दाखव. दुधाचा हांडो घेऊन चल. मी येतय तुझ्या वांगडा. अण्णा तू. भाऊजी, अजून कसं नाही गेलो माधव? तुम्ही वायच वर जाऊन बघतास काय? ह्या काय करतास आता? येत तो. चांगलं आहे ना? इलो तो. माधवा, काय झालं रे? अरे असं काय बघतोस? अण्णा काय म्हणाले? अरे काय विचारतात सगळी जण? तुझी काय दात खिळ बसली? काय झालं वरती? माधवा! अरे 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 आहे हे का काय झाला? पांढऱ्या साडीतली बाई. माका दाखव. दुधाचा हांडो घेऊन चल. मी येतय तुझ्या वांगडा. माधवा, रे माधवा. ये बाय. अरे ह्या काय केलंस? हा, किती भिजलोस रे बाबा, किती भिजलोस, किती भिजलोस. ते का थैसर बसव. होय माधवा, बस बस थाय बस. बस 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 बस. दत्ता, जरा बाजूक राहू. माधवा, वर काय झाला? घाबरलंस? अण्णा काय बोललो? रघु काका, दत्ता, आहे मी एकट्याने पिंडीवर दूध टाकायला जाणार नाही. अरे पण एकट्यानंच जाऊचा लागताला. नाही, माझ्या बरोबर अण्णा सुद्धा येणार आहेत. तेच मी सांगायचा प्रयत्न करत होतो मगाचपासून. पण भाऊजी, हे त्याच्या मागणे गेले तर? तो का आता ऐकणार हा? जाऊन देते का? पिंडेर दूध वत्ताना यांनी एकट्या नव्हतो गया, दुसऱ्या कोणाची सावली पडता का माने. येतोय मी. नाही, अण्णाचा काय झाला तर बघलंच ना. उपाय कोणा करूक सांगलेलो? माधवा. पण माधवान उपाय करूक नाही, त्याका परत पाठवले. हो मधी पडलो. पण अण्णा ते जाऊन काय करणार? आऊस असा ना ते का जाऊ देत.
एकान भागला नाही तो दुसरं गेलो. जाऊ दे, बापू झिलाचा तोंड बघणार नाही. हं? आता बसतीत ह्या निमताने एकामेकांकडे वेळ घालय. पण जा होचा असा ता काय थांबायचा नाही, तो बघता हा. अण्णा आपण घरी आलोय. हम्म. अरे काय या काय नाही, जितो परत इलय ना, बाजूक राह. माधवा काय आहे या? काही झालेलं नाही. झालं ना विधी पूर्ण. आणि दुधाचा हंड घेऊन गेलेला तो खया. अरे देवा, ह्या सगळ्या भानगडीमध्ये तो तिथेच राहिला ना. ता मरान दे, पण आता ह्या काय झालेला? काहीही झालेलं नाहीये. अरे बघ, बंदूक किती घेऊन गेले होते अण्णा? भाऊजीनू आता काय झाला तर सांगशाल? मी आणि अण्णा इथून निघालो, पण मला एक कळत नव्हतं की अण्णांनी सोबत बंदूक का घेतली. त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा जो राग होता तो त्यांना काढायचा होता. माधवा काय बोलतोस या? हो, मी डोक्यावर हांडा घेऊन रस्त्यातून चालत निघालो. मनात भीती. अण्णांनी रस्त्यातच मला, अरे असा काहीतरी बोलू नको रे. अगं, ज्या माणसाने माझ्या जितेपणीच माझं श्राद्ध घातलंय त्याला माझ्या मरणाचं काय ग. पण असं काही झालं नाही, हे माझं सुदैव. मी देवळात गेलो, दूध पिंडीवर सोडलं आणि बाहेर आलो तर अण्णा बंदूक माझ्यावर रोखून उभे होते. आणि मी त्यांचाच मुलगा. मी त्यांच्या असा समोर गेलो आणि म्हटलं, घाला गोळी. तशी हळूहळू त्यांची बंदूक खाली आली, पण मी डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडवून होतो. नाही झाली त्यांची हिंमत. आणि मग बंदूक हळू हातातून काढून घेतली आणि मग त्यांना इथवर घेऊन आलो. बरा झाला रे बाबा, सुखरूप परत येलस. बरं आता ती बंदूक ना वर त्यांच्या खोलीत नेऊन ठेव. दत्ता, ही बंदूक जरा अण्णांच्या खोलीत ठेवून येतोस. मला ते नाही नको, मी जातो. बरा हे बघा, झोपूक जा. अरे रात झाली हा, जा, जागरण नको. जावा.
ए काय करणार माका तू चिंदियो चिंदियो करीन चोंट्या, ए चोंट्या, तुमका काय म्हणतं ते का ऑल द बेस्ट. हा हा तास ता हिंमत कशी झाली असं काही करूची नाही नको या वाटेत जाणं पण नको. थांब. काय रे, माझी हाक तुला ऐकू नाही आली? नाही तर पाटणकर बाईनू जरा काम होता माझा. हा एवढं महत्वाचं काम होतं की माझी हाक ऐकून पण तू न ऐकल्यासारखं केलंस? एवढं काय महत्वाचं काम होतं रे? दळणा देवची होती जरा 1-2. देशील नंतर, आधी आज चल. नको नंतर बघताय. नंतर नाही हा, आत्ता. पाटणकर बाईनू जरा घाई असावं माका. पाटणकर बाईनू नाव काय करतात कोणी बघितलं तर काय होत माझा. सोडा हात. मग आज चल. पाटणकर बाईनू हे बघ, नाही तर मी हात धरून तुला आत नाही ना. नको. येत आहे चल. अण्णा नाहीये. हा दिसता जा पण तरी येईलेस तर. नाही येणार. तू चल ना, मी आहे ना. ये बस. अरे इथे कुठे बसतोयस? वर बस ना. नाही नको रवान दे. मी पण खाली बसे ना. चोंट्या, घाबरलास का? अण्णांना घाबरलास? घाबरू नको. तू इथे निवांत बस, मी चहा टाकते. नाही नको रवान दे. अरे चहा केलेला आहे, फक्त गरम करायचा आहे. मलाही सोबत होईल. आलेच. निले कान फुटले काय रे तुझे? आणखी एक बाटली आणूक सांगितलं होतं ना. एक नाही आणि 10 बाटल्या आणून ठेव समोर. अण्णा काय चाललंय? जरा कमी कर. अण्णा
मी ऐकलं ते खरं आहे? काय? तू म्हणे रघुकडे उपायासाठी गेला होतास. रघुनच सांगितलं मला. रघुच्या तर शांत हो, शांत हो. अरे मित्रामध्ये काय लपवायचं? त्यानेही मला काळजीपोटीच सांगितलं ना. मी हसलो त्याला. मी म्हणलं अण्णा येणारच नाही. अण्णा असं काय झालंय? काय नाही. मला सांगायचं नाही का? नाही. बर ठीक आहे. पण रघुनं तुला जो उपाय सांगितलाय तो तू करू नकोस. रघुच येणार होता पण त्याला काम निघालं म्हणून त्यानं तो उपाय मला सांगितलाय. पण तो तू करू नकोस. माझा सल्ला आहे तुला. अशक्य आहे ते तुला. काय हा उपाय? अण्णा उपाय सांग. अण्णा ते शक्य नाही आहे तुला. तुझ्या घरात ज्या अवस्थेत तुझी लेक आहे ती दिवसाभरात कधीतरी तुझ्या समोर येणार. तिचं तोंड पाहणार नाहीस का तू? उपाय काय सांग. 24 तास ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. ती अगदी तुझी लेक असली तरीही. रस्त्यावरून जाणारी एखादी बाई सुद्धा जिचा नवरा हयात नाही. मला सांग शक्य आहे तुला? आय आय दार उघड. आय आय दार उघड. दत्ता तू तरी दार उघड रे. काय केलंय मी? किती बंद केलंय माका? दार उघडा म्हणताय ना? छाया हो छाया, यांनी मका आधीच मारून टाकले या. आता तो उंदरा मांजराचा खेळ किती चाललो हा? छाया आम्ही काहीतरी बाहेरून करतो. हा माधवा तू 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 त्या दिवशी सारखं अण्णांका आरड आरड अण्णांका. माका बंद केले नाही अण्णांनी. माधवा तू आरड देईन का? हो हो. हा हा काय चाललं या घरात? आय लहान असत काय आता त्यो? आधीच त्यांच्या आयुष्याचा वाटोळा करून टाकला. अजून काय करूच राहुला? आणि विचार करून काय होणार? तुम्ही गप कित्या? असं बघून काय होणार? काहीतरी करू खूप ना. सरिता अण्णा येईल ना की आपण चाय बाहेर काढूया. ते इलेवर गळो चिरती. त्यांचं काय भरोसा हो? काय बोलतोस या तू? काय चुकीचं बोलतात ते? सरिता आय दार उघडा. छाया तुका काय होणार नाही. मी असं आहे. काय केलंय मी? कसली शिक्षा माका? काढतोय गो बाय, बाहेर काढतो तुका. धीर धर वाय, धीर धर गो. हा हॅलो. हा बोल ग. अगं अगं काही नाही, मी जरा कामात होतो. हो 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 सांगतो. अगं अण्णांनी छायाला खोलीत दामलंय. हो ते ते काही सांगत नाहीत ना. हो हो मी काय सांगणार त्यांना? नाही नाही नाही, मी काय करू शकतो? नाही. हो हो मी मुंबईला येतोय. अगं ताबडतोब कसं येता येईल? कसं शक्य आहे? नाही नाही. हा हो हो बरं. हा ठेवतो. हो दार उघडा म्हणताय ना?
आहे मी बघून येते. अरे पण आहे काय चाललं तुमचा? काढताच की नाही मग बाहेर तुम्ही? उघडा दरवाजा. अगं हाय सर सगळ्यांची कोंडी झाली हा. उगाच उलट सुलट काय केलं ना तर त्याच पण राग तुझ्यावरच काढतात ते. सरिता सरिता काय करतस या? जा करू खवा ना ताच करते. अहो बोलून विचार करून काय होणार आहे? हेच बंड नाही केलो ना तर ह्योच वरवंटो तुमचं वापूस आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घाली. खूळ लागलो का तुका? खूळ नाही लागला, येणी शहाणपणा सुचलो. बाय असं करू नको गो. त्यांचा स्वभाव तुका माहित आहे ना. आहे तुम्ही बाजूक रवा. अगो सरिता आहे आता यावेळी माका फक्त छायाताईंचं काय होतं ना ता महत्वाचा असा. सरिता असं काही करू नको. त्याचं सगळं रागाना छायावर काढतील अण्णा, आणि ह्या सगळं तू केलंस म्हटल्यावर तुका पण काहीतरी करतील. मग हे काय करू? गप राव तुमच्यासारखा. अण्णा येले ना की मी बोलते त्यांच्याशी. वय तुम्ही बोलणार? तुम्हीच कित्याक बोलणार? थोरलो भाव हा ना. थोरला भावा काय पडली काय बघा. फोन वाजलो गेलो बाहेर. बहिणीपेक्षा काहीतरी महत्वाचा असा ना त्यांच्यासाठी. नाहीतर बायलेचा फोन इलो असत, कान भरत असत. आहे मी काय चुकीचा बोलते असं नाही वाटत आहे मका. ते हैसरला सगळा बघतात म्हणून हैसर जा काय होय ती काय फक्त ह्यांची एकट्याची जबाबदारी? माका सांगा, माधव भाऊजी अण्णांसमोर उभं राहून बोलतील? छायाताई का खोलीत बाहेर काढून सांगतील? नाही ना. मग बाजूक रवा. मीच तोडतो या कुलूप. बाजूक रवा आहे. बाजूक रवा. सरिता काय करतस? गप राहू गे बाय गप. तू छायाताई माझी शपथ आता बाहेर चल बाय. तुम्ही गप्प बसा ना. बाहेर चल माझी शपथ. दत्ता आजच्या दिवसात जर माका बाहेर नाही काढलास ना तर उद्या या खोलीतून माझा मडा बाहेर निघताना सांगत येते मी. छाया दरवाजा उघडा. काय रे जोडते, काय निरोप? नाही तुमच्यासाठी नाही. रघु काकानू जरा चलतास काय तुम्ही? खय घेऊन जातस? पाटणकर बाईंकडे. किती आहे? काय रे काय झालं? आणि रघुला का बोलवलंय? त्यांच्या चेडवाक बरा नाही ना. कायव केला तरी ताप उतरतच नाही. हा डोळे सुद्धा फिरवले. माका तर ह्या काहीतरी वेगळाच वाटता. म्हणजे डॉक्टरांका बोलवलेला असा पण त्याने काय गुण येत असा माका काय वाटणार नाही. रघु काकानू तुम्ही इलाज तर बघून घेशात ना काय आता. चेडवाक त्यांच्या बरा नाही, मका जाऊचा लागत. चल जरा जरा थांबा. नानू तुम्ही इलाज तर बरा होईल. पाटणकर बाईले चिडलेले असत. एवढा सगळा झाला आणि तुम्ही इलाजच नाही ना. आणि लय घाबरलेले सुद्धा असत. तुम्ही येऊन थोडा वेळ थांबून पाठी फिरलास तरी बरा होईल. अण्णा थांब. सोंट्या तू चल पुढे, येतोय मी. अण्णा खोळावलंस काय? अरे गो मेलेल्या बाईचो चेहरा तू 24 तास बघता का म्हणे? काहीतरी विपरीत होय. जरा वाईट धीर धर. मी असय, मी बघताय काय ता. आणि माझ्यावर जर विश्वास नसत ना तर ही जोडी घे आणि तुझा. तर हो जा तू, उशीर व्हायला नको. अण्णा कशाला धोका पत्करायचा? फक्त 24 तास. 24 तास आहेत ना. अरे रघु काय ते बघून घेईल. हा तू काळजी नको करू. आहे डोक्यात हात लावून काय होणार आहे काय? नाही ना. आपणच काहीतरी करू होया ना. माका तर ना
तर भीती वाटता छायाताईंनी काय जीवाचा बरा वाईट करून घेतला नाही तर. सरिता काय बोलतोस या? अहो मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. तो आधी कसे कोणाक पण काय हो बोलायचे, पण त्यो यो छायाताई नाही असत. अहो एखादं कसं निर्वाणीची भाषा करता तशी बोलत होती, हसत होती. छायाताईंका खूळ तर लागूचा नाही ना. पाय गो असं काय बोला नको गो. हाय असं काय होक नको, पण आपण काय करतो काय नाही ना. अण्णांनी तर ते का बंद कित्या केल्यानी तर आपण सांगितल्यानी नाही. ते करतील तर आपण बघत राहायचा, सहन करायचा, पण काय बोलायचं नाही. कित्या तर ते अन्न नाही कसत ना. ते म्हणतील ना ताच या घरात हो गोया. ओ भाऊजीनु बंद कित्या करतास? उचला ना फोन. अहो बोला. ह्या सगळ्यापेक्षा ता महत्वाचा असत. बघा ना काय बोलता बाय. हैस ना मुंबई येऊक सांगत असत ना तर जावा. हैसर काय होता ना तर आम्ही निस्तारत. तुम्ही काय करू नको, जावा तुम्ही. सरिता गप्रो, तोंड बंद ठेव जरा. तोंड बंद ठेवून काय होणार? या घरात काय होऊचा असत ना तर बोलूक होया. इतक्या वर्षांची सवय असा ना तुमची, तोंड तरी कसा उघडणार तुमचा पण आणि त्यांचा पण. सरिता माझ्यावर किती आरडतास? त्यांच्या समोर गेल्यावर तोंड गप होता ना तुमचा. गप्रो जरा, गप्रो. माधव भाऊजींनी पाया पडतय तुमच्या, जावा आहेस ना. पैसा काय असत ना तर आम्ही विस्तारतो, आम्ही बघतो काय तर. तुम्ही जावा, घरासाठी काय करू नको. सरिता, आई अण्णा खाई गेले ते बघून येते मी. बरं तुका काय कळता काय? माझ्यावर किती आरडतास? बघितला झाला ना भावावर परिणाम. गेला ना अण्णा का शोधू.